विश्व हिंदू परिषद बजरंग दल खोडेगाव प्रखंड यांच्या वतीने जम्मू काश्मीर पहलगाम येथे हिंदूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन छेडण्यात आले। रविवार दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता आंदोलन पार पडले। या प्रसंगी विश्व हिंदू परिषद भीमाशंकर जिल्हा अध्यक्ष प्रशांत भाऊ काळे, विश्व हिंदू परिषद घोडेगाव प्रखंड मंत्री प्रशांत भाऊ साबळे, विश्व हिंदू परिषद घोडेगाव प्रखंड सहमंत्री सूरज भाऊ गधराडे, बजरंग दल घोडेगाव प्रखंड संयोजक कुंदन भाऊ काळे, बजरंग दल घोडेगाव सहसंयोजक गणेश भाऊ शिरसाट, प्रखंड गोरक्षक गणेश कोरडे, राजू गुप्ता, राहुल कोरडे, ओंकार महेंद्रकर, सुशांत काळे, कपिल भास्कर, मयुरेश भगत, विकास गुप्ता, आदर्श शहाणे, निलाश कोरडे, राज घोलप, साहिल जांभळे, सनीश शेटे, विवेक भगत, अक्षय कुलकर्णी, लाभेश बाबेल, सूरज पातकर, साहिल ढमडेरे, औदुंबर झोडगे, आशिष घोलप, समीर असवले, मातृशक्ती संयोजिका घोडेगाव प्रखंड अनुराधाताई काळे यांच्या समवेत संगीताताई नांगरे, प्रणाली घोडेकर, श्रावणी नांगरे आदी कार्यकर्ते तसेच मोरिया समूह उद्योगाचे सर्वेसर्वा रमेश शेठ येवले, माजी सभापती कैलास बुवा काळे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सोमनाथ भाऊ काळे, आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ अध्यक्ष तुकाराम मामा काळे, अशोक अप्पा काळे, संजय शेठ नांगरे, मिलिंद काळे, घोडेगाव ग्रामपंचायत सदस्य अमोल काळे, नित्यानंद येवले, हरिभक्त पारायण भिकू महाराज आनंदराव, विश्व हिंदू परिषद बजरंग दल, दुर्गा वाहिनी, मातृशक्ती घोडेगाव प्रखंड संलग्न सर्व हिंदुत्ववादी संघटना, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा इत्यादी सर्व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते। आता नुकताच काश्मीरमध्ये जो भ्याड हल्ला झालेला आहे पहलगाम या ठिकाणी, त्याचा निषेध करण्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी आणि मातृशक्ती अशा ह्या विविध विश्व हिंदू परिषदेच्या अंग असलेल्या संघटनांनी आणि सकल हिंदू समाजाच्या सर्व मंडळींनी या ठिकाणी आज घोडेगाव या ठिकाणी निषेध मोर्चा आयोजित केला होता। बहुसंख्याने सर्व पक्षातले सगळ्या जातीतली मंडळी त्या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित होती आणि या संदर्भामध्ये नागरिकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत। याचं कारण की पहिल्यांदा असा हा धर्माच्या आधारे विचारून हल्ला झालेला आहे। आजपर्यंत जे हल्ले झाले होते ते एका देशावर झाला होता, एका विचारधारेवर झाला होता, परंतु की तुम्ही हिंदू आहात, पर्यटक नाही तर हिंदू आहात म्हणून त्याच्यावरती हल्ला झाला आणि म्हणून त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रत्येक घटकामध्ये आणि प्रत्येक स्तरावरच्या मग ग्रामीण भागातल्या घोडेगाव सारख्या ठिकाणच्या प्रत्येक नागरिकांमध्ये, युवकांमध्ये त्याच्यामध्ये प्रचंड मोठा असंतोष आहे आणि ह्या हल्ल्यामागं पाकिस्तान आहे ते आता स्पष्ट झालेले आहे। आणि गेली 50, 70, 75 वर्ष पाकिस्तान अशा वेळोवेळी कुरघोड्या करतं आणि ह्या कुरघोड्यांमुळे आज ह्या ठिकाणचं जनजीवन काश्मीरचा असेल आणि कालांतरानंतर देशाचा असेल ते विस्कळीत होण्याचा प्रयत्न होतो, देशाच्या अर्थकारणावर हल्ला होतो, देशाच्या अस्मितेवर हल्ला होतो आणि म्हणून याच्यामधून प्रचंड असंतोष हा निर्माण झालेला आहे आणि तो व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आणि तीव्र शब्दामध्ये पाकिस्तानचा झेंडा जाळून आणि पायदळी तोडून त्याचा मोठ्या प्रमाणात आपण सर्वांनी निषेध केलेला आहे। अशा दहशतवादी हल्ल्यातील ज्यांनी हल्ला केलाय त्यांना काय शिक्षा मिळाली पाहिजे? त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे, कारण हा मानवतेला काळमी फासणारं कर्तृत्व आहे। कारण निशस्त्र माणसावर तुम्ही हत्यार चालवलेला आहे की जी माणसं निशस्त्र होती, आपला आनंद लुटायला गेली होती, आपल्या लहान लहान बाल बच्चांपुढे लहान लहान मुलांसमोर त्यांच्या वडिलांची हत्या केली, किती घाणेरडं कृत्य आहे। आज माणसांच्या कोणाचा मुलगा गेलेला आहे, कोणाचा भाऊ गेलेला आहे, तर कोणाचा पती गेलेला आहे, तर कोणाचा बाप गेलेला आहे, आज ते कुटुंब उघडं पडलेलं आहे। म्हणजे इतकं निर्लज्जपणाचा कळस आहे की त्या मुलांसमोर तुम्ही त्यांची हत्या केली बेधडकपणे। तो एवढी तुमची हिंमत होती तर तुम्ही सांगून सीमारेषेवर यायचा, आमचे सैनिक त्याला भक्कम होते लढायला, किंवा यांच्या जरी हातात हत्यार असती तुम्ही निशस्त्र माणसावर वार केले। आपला धर्म, आपलं तत्वज्ञान एवढं सांगतं की ज्याच्या हत्यार नाही, ज्यांनी हत्यार टाकले त्याच्यावर हत्यार चालवायचं नाही, निशस्त्र माणसावर हत्यार चालवायचं नाही, पण यांनी त्या पर्यटकांवर हल्ले करावे अगदी निशस्त्र आणि साध्या माणसांवर। एक सर्वसामान्य कुटुंबातली, म्हणजे पुण्यातली आहे, डोंबिवलीतली आहे, अगदी सर्वसामान्य घरातली लोक आहेत ना, त्यांच्यावर तुम्ही हल्ले केले, ही अत्यंत नीच वृत्तीचं कृत्य आहे। म्हणून याला मी म्हणतोय जन्मठेप किंवा कोर्ट कचेऱ्या याच्यापेक्षा थेट मृत्यूदंडाची शिक्षा करावी अशी आमची मागणी। या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स। आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील। आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी 40 बंगला, मनसर तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। संपर्कासाठी क्रमांक 95 61 73 56 67।